हॅलो ऑल, मी सुप्रिया. वेलकम ऑल ऑफ यू टू द विदर्भ बायस प्लॅटफॉर्म अगेन. आणि आज आपण आपल्या इंग्लिश लेक्चरला परत अजून एकदा सुरुवात करतो आहे. ठीक आहे, तुमचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे. मी वारंवार लेक्चरच्या पहिले सुरुवातीला थोडेसे 2 मिनटं घेत असते तुमचे, की तुमचा खूप चांगला प्रतिसाद आहे. तुम्ही मी दिलेलं होमवर्क खूप कॉन्शियसली करता, याच्यासाठी तुमचं खूप खूप कौतुक. आणि आता अजून आपण पुढे बघू की काय काय अजून इंटरेस्टिंगली आपण त्याच्यामध्ये करू शकतो. ठीक आहे, तर आजच्या आपल्या वोकॅब्युलरी सेक्शनला आपण डायरेक्टली आता सुरुवात करू. चलो ओके, तो आजचा जो आपला फर्स्ट वर्ड आहे तो काय आहे? बेलिजरंट. बेलिजरंट. ठीक आहे, बेलिजरंट मीन्स काय होतं आहे? अग्रेसिव्ह, म्हणजेच भांडखोर प्रवृत्ती, अग्रेसिव्ह प्रवृत्ती. कुठे विचारलं आहे? तर औरंगाबाद 2013ला विचारलेला हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, हा वर्ड आहे. ठीक आहे, बेलिजरंट. आता हा जो आहे काय म्हणते एक्स नाव म्हणू आपण, हा जो मुलगा आहे हा कसा आहे? तर बेलिजरंट नेचरचा आहे. कसा आहे? एकदम अग्रेसिव्ह आहे बा. तो एखाद्या अशा सुकड्याशा अशा मुलावर काय दाखवत आहे? दादागिरी दाखवत आहे. ठीक आहे, सो बेलिजरंट. किंवा त्याच्यासोबत भांडत आहे. तर लक्षात कसं ठेवायचं की हे पहा, ह्या बेलीवरून लक्षात ठेवायचं बेली आपली, ही बेली म्हणजे पोट. ठीक आहे, आपण म्हणतो ना. आणि जरंटवरून लक्षात ठेवायचं आहे जळणे. ठीक आहे, जळणे. आपण म्हणतो ना की तुझ्या का बरोबर एवढं पोटात दुखत होतं की त्याच्यासोबत जाऊन भांडण्यासाठी गेला तू. सो बेली जरंट म्हणजे तुझ्या बेलीत काय एवढं दुखत होतं की तू त्याच्यासोबत जाऊन भांडण करायसाठी गेला. सो बेली जरंटला आपण कसं लक्षात ठेवलेलं आहे की तुझ्या बेलीत कोण दुखत होतं, तुझ्या कोण एवढं पोटात दुखून राहिलं होतं की तू त्याच्यासोबत जाऊन भांडण करायसाठी गेला. सो भांडखोर प्रवृत्ती आणि अग्रेसिव्ह हा पण त्याला समानार्थी जो सिनॉनिम वर्ड आहे हा औरंगाबादला ऑप्शनमध्ये पण दिलेला होता त्यांनी. अग्रेसिव्ह इंग्लिश वर्ड आहे, मराठी शब्द भांडखोर आहे. कन्सेप्ट तुम्हाला पिक्चरने दिलेला आहे आणि ट्रिक पण मी दिलेली आहे की तुझ्या बेलीत काय जळत होतं इतकं. बेली जरंट म्हणजे तुझ्या पोटात काय एवढं जळत होतं की तू तिथे गेला त्याच्यासोबत भांडण करायला. ठीक आहे, इझी. पुढे येस, अँड द नेक्स्ट वर्ड इज इम्पोस्टर. इम्पोस्टर मीन्स चीट किंवा भोंदू आपण ज्याला म्हणतो. कोल्हापूर 2013चा हा काय आहे वर्ड आहे. सो इम्पोस्टर. ठीक आहे, आता हा जो साधू वेशामध्ये दाखवलेला हा जो व्यक्ती आहे, आता तुम्हालाही माहिती आहे की आजकाल भोंदूगिरी किती वाढलेली आहे. किंवा एखाद्या चांगल्या सोज्वळ अशा निर्मळ रूपामध्ये कोणीतरी आतमध्ये राक्षस असू शकतो ह्याचीच कल्पना तर आपल्याला रामायण पण देऊन जातं. की तुम्हालाही माहिती आहे की त्यावेळेस एका भिक्षुकाच्या रूपामध्ये कोण आला होता? तर रावण आला होता. ठीक आहे, म्हणून ते काय आहे? चीटिंग आहे ना एक प्रकारे. सो चीटिंग आहे. सो लक्षात कसं ठेवायचं. आणि आजकाल मोठमोठे पोस्टर्स बॅनर्स लावतात की 4 दिवसात तुम्ही गोरे होऊन जाल ही क्रीम लावली तर. किंवा आठवड्याभराच्या अंदर तुम्ही हे जर ड्रिंक पिले तर आठवड्याभराच्या अंदर तुम्ही पूर्ण रोड होऊन जाल. म्हणजे इतके कॅलरी बर्न होऊन जाईल तुमचे. किंवा 4 दिवसात तुम्ही गोरे होऊन जाल. किंवा हे प्रकारचं एखादं डाएट कराल तर तुम्ही हे तुमचे ग्लोईंग स्किन होऊन जाईल वगैरे वगैरे. असे खूप सारे बॅनर्स लागतात. किंवा ॲडव्हर्टाइजमेंटचे हे जे काही फंडे आहेत मोठमोठे तुम्ही बॅनर बघत असाल. किंवा ते टूथपेस्टचे बॅनर्स असतात मोठमोठे. आपण पहा होल्डिंग्स लागलेले असतात बॅनर. सो पोस्टर लागलेले असतात. आपण असं म्हणू की मोठे पोस्टर लागलेले असतात. पण ते खरे असतात का? किती भोंदूगिरी आहे त्याच्यामध्ये, किती चीटिंग आहे. खरंच 4 दिवसात कोणी गोरं होऊ शकतं का? ॲक्च्युली ते आपले मेलॅनिन असतात. ज्या काइंड ऑफ मेलॅनिन आपल्यामध्ये सिक्रेट होते त्यानुसार आपला रंग जो आहे तो ठरत असतो. आणि इट इज दॅट नॅचरल ॲज दॅट. बट त्याच्यामध्ये तुम्ही 4 दिवसात तुम्हाला गोरं, त्याच्यानंतर 7 दिवसात तुम्ही रोड, असं जर झालं असतं तर माय गॉड. म्हणजे फिल्म इंडस्ट्री किंवा इतके सगळे लोक जे इतके एक्सरसाइज करतात, इतकं डाएट, इतकं जे वेल डिसिप्लिन राहतात, इतकं योगा करतात, ते तर कोणी केलं नसतं. म्हणजे ते मस्तपैकी राहायचं, खायचं आणि 7 दिवस मस्तपैकी ते ड्रिंक पिऊन घ्यायचं आणि रोड होऊन जायचं. पण हे इम्पोस्टर म्हणजे त्या पोस्टरवरती जे दाखवले आहे ते कसं आहे? भोंदूपणा आहे, चीटिंग आहे. सो त्याच्यावरून लक्षात ठेवायचं. जे पोस्टर्स किंवा मोठमोठे असे जे होल्डिंग्स लागलेले असतात की आमच्याकडे या, असं होईल तसं होईल, ते पोस्टरवरून लक्षात ठेवा. ते कसं आहे? तर ती काय चीटिंग आहे. तो इम्पोस्टर आहे. ते कसं आहे? इम्पोस्टर म्हणजे ते रॉंग दाखवलेलं आहे. काय दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये? भोंदूपणा दाखवलेला आहे, चीटिंग जास्त आहे. ठीक आहे, ते तुम्ही लक्षात ठेवू शकता त्याच्यावरून. ठीक आहे, सो आजकाल तसंही बॅनरवरती पोस्टर्सवरती जे काही दाखवते त्याच्यावरती सहसा आपण ट्रस्ट पण करत नाही. त्याच्यानंतर आहे वॅगरी. वॅगरी मीन्स अनप्रेडिक्टेबल चेंज किंवा आपण म्हणतो लहर. ठीक आहे, अनप्रेडिक्टेबल चेंज, एकदम लहर. सो त्याच्यासाठी चित्र तुम्हाला दाखवलेलं आहे की इकडे सूर्य होता आणि लगेच अचानक काय झालं की ढग काळे होऊ लागले. ढगांमध्ये एका प्रकारची आर्द्रता किंवा एकदम लाईटनिंग वगैरे व्हायला लागली. म्हणजे आपण काय म्हणतो त्याला विजा वगैरे कडकडायला लागले एकदम अचानक. म्हणजे आपण सगळे बाहेर होतो. इमॅजिन करा, मी ट्रिकसाठी देत आहे. आपण सगळे बाहेर होतो, आपल्या फ्रेंड्ससोबत होतो आणि ऊन वगैरे होती छान मस्तपैकी निवांत आपण. आणि लगेचच काय केलं, अनप्रेडिक्टेबल चेंज, म्हणजे पाऊस येणार अशी सिच्युएशनच नव्हती.
आणि अचानकच एकदम काळं ढग साचून आलं आणि पटपट विजा वगैरे चमकायला लागला, वादळ वगैरे आलं आणि काय झालं अनप्रेडिक्टेबल चेंज, म्हणजे काय एकदम लहर आली. आपण म्हणतो ना आली लहर केला कहर, ते तर आपल्या विदर्भामध्ये फेमस आहे ती लाईन. सो काय झालं एकदम अनप्रेडिक्टेबल चेंज, एकदम ड्रास्टिक चेंज आपण ज्यांना म्हणतो, सडन चेंज, याची अपेक्षा नव्हती. त्याला काय म्हणतात वॅगरी. लक्षात ठेवायला ट्रिक देते मी तुम्हाला. आपण म्हणतो ना की एक अशा जर साऊंड सिच्युएशन असली की ज्या ठिकाणी नॉर्मल वातावरण आहे, तर आपण बाहेर पडलो, बाहेर निघालो आणि अचानक इतकं मोठं वादळ, इतकं मोठं पावसाची सिच्युएशन असली तर आपली आई काय म्हणते, चला चला व्हा घरी, आता चला व्हा घरी लवकर. म्हणजे आता घरी व्हा, पाऊस येऊन राहिला, वीज पडून पडेल चांगली डोक्यावर वगैरे, त्याच्यापेक्षा पहिले व्हा घरी. सो आपण आपल्या विदर्भात म्हणतो चला व्हा घरी, आता व्हा आपापल्या घरी व्हा. ठीक आहे. सो ह्या व्हा घरी म्हणजे वरून तुम्ही वॅगरी लक्षात ठेवा, व्हा घरी वरून वॅगरी. का? कारण ड्रास्टिक चेंज आहे वातावरणामध्ये. ठीक आहे. आणि हां, अजून एक गोष्ट मेन म्हणजे की जेव्हा एक विदर्भीय किंवा वऱ्हाडी भाषा माझ्या तोंडून निघते, तुमचा खूप चांगला त्याला रिस्पॉन्स असतो. काही लोक मला पर्सनली जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे ते मेसेज करतात, कॉल करतात किंवा जे माझ्यापर्यंत पोचू शकतात, किंवा काही कमेंट्स पण असतात की मॅडम तुमची वऱ्हाडी खूप जास्त चांगली आहे. बिंग इन विदर्भा, जन्म विदर्भातला आहे, वऱ्हाडी खूप जास्त चांगली आहे याच्यावरती बरेच लोक म्हणतात. आणि काही लोक म्हणतात की पण मॅडम एक मिक्स्ड लँग्वेज आहे. सो म्हणजे जरी जन्म विदर्भातला असला तरीही. सो त्याचं कारण असं आहे की जन्म विदर्भातला आहे आणि शिक्षण जे झालं आहे ते 12वी नंतरचं जे शिक्षण झालं आहे ते नागपूरला, म्हणजे तिथे नागपूर म्हणजे तो तुम्ही इंजिनिअरिंग जे पण आहे ते नागपूरला झालं असल्यामुळं तिथे हिंदी बॅकग्राऊंड जास्त असते, हिंदी आपण जास्त, त्याच्यामुळे हिंदीवरती पण तितकाच जास्त काय आहे कंट्रोल आहे. सो तिथे हिंदी बॅकग्राऊंडमध्ये शिक्षण झालं. त्याच्यानंतर आय गॉट सिलेक्टेड इन कॅम्पस. सो वर्किंग एक्सपिरियन्स इन IT फॉर 2 years, जॉब एक्सपिरियन्स इन पुणा. सो तिथे इंग्लिशचं बॅकग्राऊंड मिळालं. सो इंग्लिश खूप जास्त तिथून फ्लुएंट झाली. सो आणि पुणेरी परत त्यामध्ये ॲड झाली, पुणेरी मराठी. सो एक विदर्भाची भाषा, देन नागपूरची हिंदी त्याच्यामध्ये मिक्स होऊन पुण्याचा एक वेगळाच काय म्हणते गुलाबी मराठी त्याच्यामध्ये ॲड झाली. सो अशा प्रकारे एक मिक्स लँग्वेजचा तुम्हाला लहेजा येत असेल. बट जनरली माझी पर्सनल तर ऑफकोर्स मला ज्याच्यावर गर्व आहे ती म्हणजे आपली वऱ्हाडी भाषा. आणि त्याच्यावरून खूप सारे ट्रिक मी तुम्हाला वऱ्हाडी भाषेत देत असते. जसं व्हा घरी एक वऱ्हाडी भाषेत दिलेली आहे मी. इवन तुम्हाला मॅपिंगच्या लेक्चरला बऱ्याचशा ज्या ट्रिक आहे मी त्या तुम्हाला आपल्या भाषेमध्ये देत असते, कारण ते कनेक्ट करायला इझी जातं. ठीक आहे. सो आणि भाषेचा जो लहेजा आहे तसंही पण माझं पहिल्यापासूनच भाषेवरती खूप जास्त कंट्रोल खूप जास्त चांगलं आहे. कुठलीही भाषा असो, इंग्लिश, हिंदी, मराठी, माझा त्याच्यावरचा जो लहेजा पकडण्याची जी होल्डिंगची जी पॉवर आहे ती खूप जास्त स्ट्रॉंग आहे आधीपासून. सो हे तुम्हाला सांगते, कारण तुमचे जे कमेंट्स आहेत. अजून एक वारंवार एक कमेंट येते की मॅडम वृषाली मॅम आणि तुम्ही सिस्टर्स आहात का, की तुम्ही इतके सेम दिसतात की नाही. मी इथेच क्लिअर करते तुमच्या सगळ्यांची इतकी क्युरियोसिटी, मॅडम रिप्लाय का देत नाही. सो टेक्निकल ती मग मला सांगते की खूप जास्त लोक विचारतात. सो नाही, वृषाली मॅम आणि मी वी आर नॉट सिस्टर्स. वी डू कॅरी अ प्रोफेशनल रिलेशनशिप. शी इज माय मेंटॉर, सागर सर अँड वृषाली मॅम बोथ. सो वी डू कॅरी अ कम्प्लीट प्रोफेशनल रिलेशनशिप विथ. ओके, चला आता आपण पुढे जाऊ. आय होप तुमच्या प्रश्नांचं तुमचे इवन अभ्यासाच्या व्यतिरिक्तचे जे पण प्रश्न असतात त्याला पण मी उत्तर देत असते. म्हणजे तुम्हाला त्यात पण मी काय करत असते, समाधानी करत असते, पण प्रोव्हाइडेड ते व्हॅलिड आहे. ओके, चलो आगे. त्याच्यानंतर आहे वॉसिफेरस. वॉसिफेरस मीन्स हां, पहिले मी तुम्हाला सांगते वॉसिफेरस म्हणजे होते तावातावाने बोलणारा किंवा मोठ्याने बोलणारा. खूप बोलणारा म्हटलं का मी नाही, कारण तसा एक शब्द आपण बघितला होता, अर्णव गॅरुस्वामी. गोस्वामीवरून आपण गॅरुस्वामी म्हणजे खूप बोलणारा, पुढच्याला बोलूच न देणारा म्हणजे काय तर गॅरुस्वामी. गॅरुलसवरून गॅरुस्वामी आपलं लक्षात ठेवलं होतं. पण हे काय वॉसिफेरस म्हणजे मोठ्याने बोलणारा, तावातावाने बोलणारा. तर आता हा पहा, हा काही लोक बोलतातच असे की जवळच्या व्यक्तीला ते कसं वाटेल की एकदम लाऊडस्पीकर घेऊन आपण बोलतोय बाबा, एकदम वॉसिफेरस असं वाटेल. ठीक आहे. सो जसं की माझा आवाज आहे, मी नॉर्मली तुम्ही मला माईक द्या अथवा माईक देऊ नका, समोर किती मोठी ऑडियन्स असली, आय डोंट नीड एनी माईक. माझा ऑलरेडी नॅचरलीच आवाज काय खूप जास्त मोठा आहे. सो वॉसिफेरस. सो अब भाई गॉड गिफ्टेड है, उसके लिए कुछ नहीं कर सकते. सो वॉसिफेरस मीन्स, आणि हां त्याला आयोगाने विचारलं आहे, म्हणजे बीड 2013चा क्वेश्चन आहे, त्याला सिनॉनिम विचारला होता, तो आहे क्लॅमरस.
ठीक आहे. म्हणजे याचा जो क्वेश्चन विचारला वॉसिफेरसचं सिनॉनिम विचारलं होतं आणि ऑप्शनमध्ये जे होतं ते होतं म्हणजे 4 ऑप्शन होते, तर त्याच्यामधला एक आपल्याला टिक करायचा होता जो की होता क्लॅमरस. ठीक आहे. तर क्लॅमरस ज्यावेळेस आपल्याला वर्डमध्ये येईल त्यावेळेस मी तुम्हाला त्याचं पण ट्रिक देणार आहे. पण सध्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की वॉसिफेरस मीन्स काय होतं. क्लॅमरस तर तुम्ही लक्षात ठेवाच, पण वॉसिफेरस जर आलं तर पटकन काय लक्षात ठेवायचं की तावातावाने बोलणार, खूप मोठ्याने बोलणारा. हे पहा. ठीक आहे. आता हे लक्षात कसं ठेवायचं. वॉसिफेरस सिम्पल आहे की इथे लक्षात ठेवा ह्या व्हॉइसवरून आपण म्हणतो ना व्हॉइस म्हणजे मोठा आवाज. सो असा वॉसिफेरस सो सगळीकडे फिरणारा आवाज एकदम आपला जो व्हॉइस आहे फेरसवरून फिरणारा. सो आपला आवाज जो आहे हा सगळीकडे फिरणारा इतका मोठा मोठा म्हणजे व्हॉइस जो आहे तो फिरून राहिला आहे सगळीकडे. सो वॉसिफेरस मीन्स फिरून राहिलेला आहे. याच्यावरून तुम्हाला लक्षात ठेवायचं की मोठ्या मोठ्याने बोलणे किंवा काय म्हणतात तावातावाने बोलणे. आपल्या मराठी भाषेमध्ये जास्त तावातावाने बोलू नको तू. हां चलो आगे. त्याच्यानंतर आहे सॅवी. येस इट्स अ व्हेरी ब्युटिफुल वर्ड सॅवी. ते म्हणजे काय होते आकलन किंवा गुड कॉम्प्रिहेन्शन किंवा एखादी गोष्ट कॉम्प्रिहेंड करून घेणं किंवा आत्मसात करून घेणं किंवा एखादं केसची स्टडी खूप चांगल्या प्रकारे करू शकणं. आता आपल्याला कॉम्प्रिहेन्शन असतं CSAT तर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला पॅसेज पूर्ण समजला नाही तर आपण 5ला 5 पूर्ण करेक्ट मारू शकत नाही. 3 बरोबर येतात ते ॲव्हरेज 3 बरोबर येण्यासाठीच असतात. ठीक आहे. सो नॉर्मल व्यक्तीलाही ते डिरेक्टली लक्षात येतात, पण 2 असे जे असतात ते अंडरस्टँडिंग बेसिस म्हणजे ज्याला त्याचं आकलन झालेलं आहे, जे एकदम त्याला सकम केलेलं आहे, ज्यांनी अंडरस्टँड केलं आहे त्यांनाच ते कॉम्प्रिहेन्शननी जमेल. सो असं चांगलं कॉम्प्रिहेन्शन असणाऱ्यांना काय म्हणतात सॅवी. ठीक आहे. त्याच्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी कुठे पहिले आलेला नंदुरबार 2013. आपण कुठलीच एक्झाम लेफ्ट आउट नाही करणार आहे, कुठलीच नाही. म्हणजे सिरियसली तुम्हाला सांगते हे जे वर्ड्स आहे हे इतक्या वेळानंतर राज्यसेवा मेन्सला ASO STI PSI मेन्सला रिपीट झाले की जी की मी तुम्हाला पुढे नंतर दाखवणारच आहे. ठीक आहे. इवन ज्या मुलांचा डाऊट असतो की मॅडम बट आता तुम्ही हेच घेता तर मग येणारे पॉसिबिलिटीज वर्ड्सचं काय असं तसं. पहिले तुम्ही जे हे वर्ड्स आहे याच्यावरती पहिले कमांड आणा. मॅक्सिमम टाईम्स याचे जे रिपिटेशनचे चान्सेस ते जास्त आहे. त्याच्यानंतरही मी तुम्हाला खोलात तुमचा एक बेस बनल्यानंतर तुम्हाला एक्सपेक्टेड पण क्वेश्चन्स तुमच्याकडून करून घेणार आहे. सो त्याच्यासाठी तुम्ही बिलकुल डोंट वरी. आणि याच्यातच एक क्वेश्चन याच्यातलाच मी तुम्हाला प्रूफ दाखवणार आहे की जुन्या याच्यावरती जेव्हा आपला हँड असतो त्यावेळेस कसं आत्ता लेटेस्ट जी 2021ची राज्यसेवा मेन्स झाली आत्ता जस्ट जी झालेली आहे तिच्या पेपरमध्ये 2 जे वर्ड्स होते ते पण रिपीटेड वर्ड्स आलेले आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो म्हणजे त्याचा किती जास्त इम्पॉर्टन्स आहे तुम्हाला कळेल. ठीक आहे. आता हे सॅवी मीन्स गुड कॉम्प्रिहेन्शन. आता पहा ही जी वकील मी दाखवलेली आहे हिचं काय नाव आहे माहिती आहे का सविता. मी ती लिहिलेलं आहे. तिचं काय नाव आहे सविता. सो सविताला घरी काय म्हणतात सवी. आपण सविताला सवी किंवा मीनाक्षीला मीनू अशा प्रकारचे नावं आपण घेत असतो घरी शॉर्टमध्ये करतो. ठीक आहे. सो सविताला काय म्हणतात सवी. फक्त हे सवीचं जे स्पेलिंग आहे ना ते असं लक्षात ठेवा जे आपलं आहे सवी तर वरून वाय लक्षात ठेवा. फक्त हे जे आय आहे ना याला आपण म्हणजे सवी याचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे हे सवी म्हणूनच करा तुम्ही. आय टाईपचं सवी म्हणून करा. सो ह्या सविताचं ही जी सविता आहे ना ही लॉयर आहे आणि पहा तिचे कसे दोन्ही तराजू कसे तिने बॅलन्स केले आहे. म्हणजे कुठल्याही केस जी पण त्याच्यासमोर येते कोर्टची केस तिचं कॉम्प्रिहेन्शन तिची केस स्टडी इतकी जास्त स्ट्रॉंग असते की तिला ते पटकन जास्त कॉम्प्रिहेंड होतं आकलन होतं आणि त्याच्यामुळे ती काय जजमेंट काय पुढच्या व्यक्तीला जे हे द्यायचं आहे काय म्हणते निकाल लावायचा आहे तो काय देऊ शकते ती इझिली क्विक देऊ शकते. केसच नाही समजली आहे आपल्याला तर आपण काय करू शकणार नाही जजमेंट देऊ शकणार नाही. सो ही खूप फेमस आहे सविता त्याच्यासाठी आणि तिला घरी काय म्हणतात सवी म्हणतात. तर आपण सवीला थोडं सॅवी म्हणू. ठीक आहे. सो सवीवरून हे सवी किंवा हे सॅवी तुम्हाला लक्षात राहील. सवी कशी आहे मग जिचं कॉम्प्रिहेन्शन खूप जास्त चांगलं आहे आणि हे फोटो पण तुम्ही तिचा लक्षात ठेवू शकता. पुढे जाऊ आपण. त्याच्यानंतर येस मेटिक्युलस. मेटिक्युलस मीन्स व्हेरी केअरफुल किंवा दक्षतेने एकदम असं छान असं बारीक बारीक काम एकदम असं जपून करणे बारकाईनं करणे म्हणजे मेटिक्युलस. STI 2012चा हा क्वेश्चन आहे मेन्सचा. खूप ठिकाणी रिपीट झालेला आहे. जसं पहा आपण आपले जर वॉच असेल तर वॉच जर सपोज काही बिघाड झाला तर आपण वॉच सेंटरमध्ये तिला नेतो आणि मग ते एकदम त्यांचे जशी छोटे छोटे ॲपरॅटस असतात बघा हे एकदम छोटेसे हे असे ॲपरॅटस त्याच्यातले असे छोटे छोटे पार्ट काढतात एकदम असे एकदम मायन्यूटली काढतात. ते छोटासा त्याच्यातला जो इवन सेकंड काटा असतो की ती बारीक असतो तो पण असा काढतात लावतात. सो एकदम कसं आहे ते एकदम दक्षतेने त्यांना करावं लागतं एकदम केअरफुली एकदम डोळं आणि एकदम असा भिंग लावतात ते इथे असा डोळ्याला फसवतात. तुम्ही बघा ते असे काम करणारे जे कारागीर असतात ते मॅग्निफाईंग ग्लासेस लावतात. सो हे जे काम आहे त्यांना कसं करावं लागतं मेटिक्युलसली करावं लागतं. मेटिक्युलसली म्हणजे खूप केअरफुली खूप दक्षतेनं करावं लागतं.
आणि तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक देते. सगळ्या भाज्या करणं इझी आहे, पटपट पटपट कापलं की फोडणी घातली झालं. पण मेथीची भाजी जर करायची असते तर पहिले त्याला प्रिपरेशन करून ठेवावं लागते. पहिले एक 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 मेथीचे छान पत्ते कसे काढावे लागतात, स्वच्छ आहे की नाही आहे, त्याच्यामध्ये धूळ लागली आहे की नाही आहे करून एकदम दक्षतेने व्हेरी केअरफुली ती काय करावं लागते, आपल्याला तोडावं लागते. म्हणून ही काय खूप जास्त लोकांची मेथी फेवरेट असतानाही करायची जीवावर येते. का बरं? कारण की दक्षतेने खूप केअरफुली एक 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 मेथीचे पानं कसे काढून ठेवावं लागतात. सो ह्या मेथीवरून तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, मेथी कशी काढावं लागते एकदम केअरफुली, की त्याच्या पानांना माती लागलेली नसावी किंवा काही त्याच्यावरती जर्म्स नसावे. या सगळ्या गोष्टी करून एक 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 काढायची किंवा राठ जे असतील ते काढून ठेवायचे. कोरडे कोरडे पानं वेगळे घ्यायचे, मग ते स्वच्छ धुवायचे आणि त्याच्यानंतर त्याची भाजी होईल. ठीक आहे. सो ह्या मेथीवरून तुम्ही हे लक्षात ठेवू शकता, मेथीवरून मेटिक्युलस. ठीक आहे. खास करून जे गर्ल्स आहे किंवा जे बॉईज पण जे कुकिंगमध्ये इंटरेस्टेड आहे किंवा वारंवार ज्यांचा किचनशी संपर्क आहे त्यांना ह्याचा चांगला अनुभव असेल. ज्यांना नसेल त्यांनी ॲज अ ट्रिक म्हणून ती लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर परपेच्युअल मीन्स काय आहे, एव्हर लास्टिंग म्हणजे काय, शाश्वत. आपल्याला माहिती आहे शाश्वत किंवा असं वारंवार ते रिपीट एखादं चक्र होणार आहे. पण असे खूप सारे हे असतात, जसे आता ही भिंगरी असेल किंवा अशा प्रकारचं काय म्हणतात त्याला, हे चक्र असेल किंवा आपण ते नाही का असं ते नाही का रे, आपण ते लहानपणी असे एक ताराने असं झू असं फिरवत न्यायचो, त्याला असे असे हे राहायचे. इथेच असेल कुठेतरी तो चित्र. हां, अशा प्रकारे हे असं बनवत होतो आपण. असं बनवत होतो, कागदाचं बनवत होतं आणि ते मग असं हवेनी काय होतं, कंटिन्यू फिरत राहत होतं. ठीक आहे. सो त्याला काय म्हणतात, परपेच्युअल म्हणजे एकामागून एक जे चालूच राहतो. बेस्ट एक्झाम्पल हा काय आहे, दिवस, डे, आणि हे काय, रात्र. ठीक आहे. रात्रीनंतर दिवस येतो, दिवसानंतर परत रात्र होतं, परत रात्रीनंतर दिवस होतो, परत दिवसानंतर रात्र होतो. हे काय आहे, सायकल आहे. परपेच्युअल थिंग आहे ना, शाश्वत आहे ना हे. यानंतर ते, त्यानंतर ते, त्यानंतर ते. म्हणजे आपण असं लक्षात ठेवू शकतो का याला ट्रिकसाठी, परत परत जे होतं त्याला परपेच्युअल असं म्हणतात. परत परत परपेच्युअल असं लक्षात ठेवायचं तुम्ही. याच्यावरून परत परत जे होतं त्याला काय म्हणतात, परपेच्युअल. ठीक आहे. सो इझी आहे. आणि हां, मी ज्याही ट्रिक देते तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. ओके. पहिले निवांत शांतपणे जे नवीन स्टुडंट आहे त्यांच्यासाठी सांगत आहे, जुन्यांना माहिती आहे की आपले लेक्चर्स कसे करायचे. पहिले शांतपणे नॉर्मल जी स्पीड आहे त्याच्यावरती लेक्चर ऐकायचं, सकम करायचं, पूर्ण ॲब्झॉर्ब करायचं, अंडरस्टँड करायचं. त्याच्यानंतर तेव्हाच काही लिहिण्याची वगैरे घाई करायची नाही. त्यानंतर रात्री किंवा एकदम जेवल्यानंतर दुपारचा जो टाईम आहे जेव्हा झोप येते बाबा, त्यावेळेस ×2च्या स्पीडनी त्याला रिवाईज करायचं. एकदा तुमच्या ब्लड अँड ब्रेनमध्ये राहील ती. त्यावेळेस काय करायचं, तुम्ही पटकन फास्टमध्ये त्याचे जे मी तुम्हाला जे ट्रिक देत असते ती तिथे खाली लिहून घ्यायची. ओके. चलो, कारण तुम्हाला आता ते इझी वाटेल, नंतर तुम्ही विसरायला नको. 2-3 वेळा रिव्हिजन झाली की तुम्ही नाहीच विसरत ते. त्याच्यानंतर आहे इफेक्ट मीन्स फिबल हा शब्द त्याला समानार्थी आहे. जेव्हा मी फिबल घेईल तेव्हा फिबलसाठी पण ट्रिक देईल, पण आता तुम्हाला सध्या लक्षात ठेवायचं आहे इफेक्टचा सिनॉनिम काय आहे, म्हणजे समानार्थी शब्द आहे तो म्हणजे फिबल. ठीक आहे. फिबल. आणि त्याचा मिनिंग काय होतो, तर थकलेला. आपल्या मातृभाषेत लक्षात ठेवायचं, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे हे लक्षात ठेवणं. सो थकलेला. आणि हे काय आहे, PSI 2012ला हा क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आता त्याचं स्पेलिंग बघा काय आहे, इफेट. ठीक आहे. इफेट. पण याच्यावर आपण आपल्याला एकच शब्द माहीत असतो याच्यावरून, इफेक्ट. तर आपण त्याचा यूज करू. तुम्हाला एकसारखं दिसेल नाही. इफेक्ट. ठीक आहे. इफेक्ट, याचा इफेक्ट हा झाला, त्याचा इफेक्ट तो झाला, याचा परिणाम तो झाला. याचा काय होतो, सो मिनिंग परिणाम. परिमाण नाही, परिणाम. ठीक आहे. याचा परिणाम हा झाला. ठीक आहे. म्हणजे तुम्ही चांगलं जेवण कराल, चांगला आहार घ्याल, चांगली एक्सरसाइज कराल, तर त्याचा परिणाम काय होईल, त्याचा इफेक्ट काय होईल, तुमची गुड हेल्थ राहील, तुमची इम्युन सिस्टम वाढेल. तुम्ही चांगला अभ्यास कराल तर त्याचा इफेक्ट काय होईल, त्याचा काय परिणाम होईल की तुम्हाला चांगले रिझल्ट्स मिळतील, पटपट रिझल्ट्स मिळतील. ठीक आहे. किंवा तुमची मेमरी शार्प राहील. सो झाला इफेक्ट. हा इफेक्ट वेगळा आणि हा आहे इफेक्ट म्हणजे थकलेला, फिबल. हा मुलगा पहा बिचारा स्कूलमधून आला, इतकं एक तर भारी त्याच्यावरती काय आहे तर स्कूल बॅग आहे. बिचारा आला घरी एकदम थकलेला आहे. आता जेवणार, परत थोडा आराम नाही करणार, तर परत त्याची काय आहे 5 वाजता ट्युशन आहे. इतक्या थकलेल्या सिच्युएशनमध्ये तो कायच
शिकणार आहे, म्हणजे काय त्याच्या शिकण्याचा परिणाम राहणार आहे. म्हणजे इतक्या थकल्यानंतरचं जे शिक्षण राहील किंवा इतकं जे ओव्हरबर्डन आजचं ज्या छोट्या छोट्या मुलांवरती जे अभ्यासाचं इतकं जास्त टेन्शन आहे, कारण त्यांना टेन्शनपेक्षा त्यांचा सिलेबस खूप सुंदर आहे, पण त्यांना तितक्या त्या चांगल्या वेळी त्यांना शिकवलं जात नाही. तितके चांगले शिक्षक किंवा त्यांना नुसतं सिलेबस कंप्लीट करण्याच्या उद्देशानं किंवा सिलेबस आहे म्हणून शिकवलं जातं, त्यांना ते एकदम इंटरेस्टिंग वेनं किंवा त्याच्यातून त्यांना लाईफमध्ये काय उपयोग होईल असं छान प्रकारे शिकवणारे शिक्षकांची कमी आहे असं मला वाटते. पण काही काही शिक्षक खूप चांगले असतात बरं, म्हणजे ज्यांच्यामुळं आपण घडलो असे काही शिक्षक. आपले प्रत्येकाचा एक शिक्षक तर फेवरेट असतो. सो तसे जे शिक्षक असतात ते कमी असल्यामुळे ते काय होतात, लवकर हे मुलं थकून जातात कारण सिलेबस खूप जास्त असतो. सो हे इफेक्ट म्हणून आपण असं लक्षात ठेवायचं, इतके थकतात मग त्यांच्या अभ्यासात काय होतं, त्यांची इफिशियन्सी प्रोडक्टिव्हिटी 0. सो याचा इफेक्ट काय होईल, थकल्यामुळे ह्या इफेक्टचा इफेक्ट काय होईल, ह्या थकल्यामुळे 5 वाजताच्या ट्युशनमध्ये परफॉर्म करू शकतील का, चांगल्या प्रकारे प्रोडक्टिव्ह राहू शकतील का, नाही. आलं लक्षात तुम्हाला. ह्या मुलावरून स्टोरी लक्षात ठेवायची आहे. मुलगा आहे, छोटासा मुलगा आहे, CBSE पॅटर्नला शिकतो, कॉन्व्हेंटला, इतकं मोठं भार घेऊन जातो. शाळेतून आल्यानंतर थोडासा आराम केल्यानंतर परत 5 वाजताची त्याची ट्युशन आहे. इतका इफेक्ट झाल्यामुळे, इतका थकून आल्यानंतर त्याचा 5 वाजताच्या ट्युशनवरती इफेक्ट तर पडणारच आहे अभ्यासावर, आणि त्याच्यामुळे तो तिथे ट्युशनमध्ये परफॉर्म करू शकत नाही आहे. सिम्पल. या स्टोरीवरून तुम्हाला ते इझिली लक्षात राहील किंवा इफेक्टवरून तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. पुढे येस, त्याच्यानंतर आपल्याला पहा, मी काय करत असते, तुम्हाला 10 आपला जो पॅटर्न असते की 10 तुम्हाला वोकॅब्युलरी अँड फ्रेजेस घेऊन यायचे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला वर्ड्स आपण जास्त देतो आणि 2 किंवा 3 मी फ्रेजेस त्याच्यामध्ये इन्क्लूड करते, कारण नुसतं वर्ड्स नुसतं फ्रेजेस असं जर मी घेतलं किंवा इडियम्स वगैरे जे काही त्याच्यामध्ये जे घेतलं जर सपोज आपण, तर त्याच्यामध्ये काय होतं की रटाळवाणेपणा येतो, एक काय ते मोनोटोनी येऊन जाते त्याच्यामध्ये, एकसारखेपणा, एकजिन्सीपणा येऊन जातो. त्याच्यामुळे आपण काय करतो की त्याला फ्यूज करतो. ठीक आहे. बट आता मी 2 जे तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, हे काय आहे, आपल्याला हा पण क्वेश्चन असतो की गिव्ह दी सिंगल वर्ड फॉर द अबाव मिनिंग. ठीक आहे, म्हणजे इतका मोठा मिनिंग तुम्हाला दिलेला आहे, त्याच्यासाठी एक शब्द तुम्हाला तिथे खालून सजेस्ट करायचा आहे. हा सुद्धा म्हणजे गिव्ह द 1 वर्ड फॉर अशा नावाचा सुद्धा आपल्याला सिलेबसला वोकॅब्युलरी पार्टमध्ये सेक्शन आहे, गिव्ह द 1 वर्ड फॉर. तर ते मी यावेळेस तुमच्यासाठी 2 घेऊन आलेली आहे. तर त्याच्यातला पहिलं काय विचारलेलं आहे त्यांनी, कुठे विचारलं आहे, ASO. मग मी तुम्हाला जी गंमत सांगणार होती ना ती हीच आहे. जे मुलं म्हणतात मॅडम हे केल्यावर हे एक्झाममध्ये येईल का, मग अजून द्या त्यांच्यासाठी. ASO 2017ला विचारलेला हा मेन्सचा क्वेश्चन होता, वर्ड होता. यावेळेस त्यांनी काय केलं, हा 1 वर्डमध्ये त्यांनी टाकला होता ASO 2017ला. आत्ता जी लेटेस्ट झालेली आहे MPSC राज्यसेवा 2021ची मेन्स, याच्यामध्ये त्यांनी जोड्या लावाला, म्हणजे इकडे मिनिंग आणि इथे ABCD, तर इथे शब्द आणि इथे त्यांचे अर्थ. तर त्याच्यामध्ये आहे पॅनासी. त्यांनी विचारलं होतं पॅनासी ह्या शब्दाचं इकडे अर्थ विचारलेलं, म्हणजे ते कशात काय फ्यूज करते यू नेवर नो. म्हणून तुमचा बेस क्लिअर ठेवा. जे ॲटलिस्ट प्रिव्हियस इयरचे आहेत ते तर तुमचे एकदम पाठ असले पाहिजे, म्हणजे इवन नुसतं प्रश्न नाही, प्रश्न विचारले तर त्याचे जे 4 तुम्हाला ऑप्शन दिले ते सुद्धा तुम्ही क्लिअर करून ठेवून द्या, जे की तुमचं करून घेणारच आहे. सो डोंट वरी, मी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे पॅनासी, म्हणजे तुम्हाला तर मी हे पहिले एक्सप्लेन केलं, आता तुम्हाला सांगते की काय होतं ॲक्च्युली. पहा, समथिंग दॅट विल पुट राईट ऑल ट्रबल्स. याचा मिनिंग काय आहे तुम्हाला सांगते. म्हणजे एकच गोष्ट जी सगळ्या याच्यावरती काय आहे गुणकारी आहे, म्हणजे मराठीमध्ये याला म्हणतात रामबाण उपाय. आपण म्हणतो ना हाच याच्यावर रामबाण उपाय आहे. ठीक आहे, म्हणजे ही एकच गोष्ट मात करू शकते. तुम्हाला एक्झाम क्रॅक करायची आहे, प्रचंड मेहनत आणि पेशन्स, धैर्य, ह्या 2च गोष्टी काय आहे याच्यावरती काय रामबाण उपाय आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणीच तुम्हाला वरून येऊन क्लिअर करून देऊ शकत नाही. ही काय आहे त्याची एक पॅनासी आहे, किंवा आपण म्हणतो त्याचं एकमात्र औषध आहे आपण म्हणतो. ठीक आहे. सो रामबाण उपाय होतो याचा मिनिंग. हे जे एकदम भली मोठी जी लाईन दिलेली आहे, ट्रबल्समध्ये प्रत्येक सगळ्या रोगांवर एकच उपचार, त्याला काय म्हणतो आपण पॅनासी. आता तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक देते. पहा, आपण म्हणतो ना पॅन्डेमिक आला होता, मी त्याच वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की पॅन हा शब्द जिथे जिथे आला त्याचा मिनिंग होतो संपूर्ण पृथ्वी. पॅन एरिया म्हणजे मोठा एरिया किंवा संपूर्ण काय म्हणते पृष्ठभाग म्हणजे पॅन. ठीक आहे. किंवा पॅन, आता पण त्याच्यावरूनच पहा काय आपण पॅन्डेमिक
हा शब्द बघितला आहे. जसं मी तुम्हाला अँथ्रॉप मीन्स ह्युमन बिईंग, ह्युमन किंवा मॅनकाइंडवरून मिसअँथ्रॉप पण शिकवलं होतं, कारण हे जे वर्ड्स आहे हे कॉमन आहेत, जिथे जिथे ते आले तर त्यांचा त्यानुसार म्हणजे अर्थ तो सेमच राहतो. सो पॅन म्हणजे पॅन मुवमेंट, पॅन इंडिया असे शब्द आपण ऐकलेले, म्हणजे अखंड, संपूर्ण. सो पॅनासी म्हणजे संपूर्ण रोगांवर एकच उपाय, म्हणजे एकच रामबाण, सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर म्हणजे पॅनासी. ठीक आहे, तुम्हाला कळलं आहे आता हे. आणि ट्रिक पण मी दिलेलं आहे, पॅन लागलेलं आहे त्याला. आता दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लोकांचं ना कोविडच्या काळात ज्या 2 इयर्स होते जे, त्याच्यामध्ये लोकांचा काळा चहा पिणं खूप वाढलं. खूप लोक दुधाच्या चहावरून स्विच झाले. काळा चहा, काढे असे पिणं, गरम गरम पोटामध्ये टाकणं, हे काय झालेलं आहे, खूप जास्त फेमस झालं. पण मला सांगा, इज दॅट द ओनली पॅनासी? म्हणजे जर मी हा क्वेश्चन विचारला, इज दॅट दी ओनली पॅनासी, म्हणजे फक्त तो एकमात्र रामबाण उपाय आहे का? क्वेश्चन मार्क. म्हणून मग हे जे इथे मी तुम्हाला सुंदर असं चित्र दाखवलं, जे ॲक्च्युली खूप जास्त टेम्पटिंग आहे. मिंट आहे, त्याच्यानंतर तिथे अद्रक आहे आणि मस्त लिंबू आहे, म्हणजे तो एक ग्रीन टी मिंट फ्लेवर देत आहे, तो ब्लॅक टी कम ग्रीन टी, ब्लॅक टी कम लेमन टी. सो एकदम मस्त लागते. ते लेमन टी ट्राय करून बघा तुम्ही, सुंदर लागतो. त्याच्यामुळे हा जो आहे हा कलर चेंज होत असतो. तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघा, पण त्याच्यासाठी काचेचा ग्लास लागेल. सो बाय द वे तो आपला विषय नाही आहे. सो जरी हे टेम्पटिंग असलं, पण तरी हे एकमात्र उपाय आहे का? नाही तर सगळ्यांनी चहा घेतला असता आणि पुरं भारतात तर कोणालाच झाला नसता कोविड. ठीक आहे, सो इज दॅट द ओनली पॅनासी, म्हणजे हे जे पॅन्डेमिक आलं होतं त्याच्यावर हे एकमात्र उपाय आहे का? तर नाही. सो हे इझी आहे, लक्षात राहील आता तुम्हाला. पुढे जाऊ. अँड द लास्ट थिंग इज, ज्याच्यासाठी जे दिलं होतं की गिव्ह दी वन वर्ड फॉर. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये मी वाचते, वन हू इज डिस्टिंग्विश टू बिलीव्ह दी गुडनेस. समजलं का काही? सांगते. डिस्टिंग्विश टू बिलीव्ह दी गुडनेस म्हणजे ज्यांना एखाद्या गोष्टीतलं चांगुलपणा बघण्यापासून जे डिस्टिंग्विश आहे, म्हणजे चांगुलपणा ते बघूच शकत नाही. सिंपल शब्दात सांगते, त्याच्या पुढं मी लिहिलेलं आहे. पेपरमध्ये हे विचारलेलं आहे, PSI 2017ला हे विचारलेलं आहे, वन हू इज डिस्टिंग्विश टू बिलीव्ह इन गुडनेसला गिव्ह द वन वर्ड फॉर. म्हणजे याच्यासाठी एक शब्द खालचा निवडा. पण हे मी सिंपल शब्दामध्ये स्वतः लिहिलेलं आहे, वन हू क्रिटिसायझेस, म्हणजे जो नुसतं निंदा करतो, ज्याला दुसऱ्यातलं चांगलं काहीच दिसत नाही, दिसतील तर फक्त दोष दिसतील. ठीक आहे, त्याला काय म्हणतात? तर सिनिक. तुम्हाला काय ऑप्शन टिक करायचं होतं? सिनिक. ठीक आहे, सो सिनिक मीन्स ज्याला चांगलं दिसतच नाही. असतात आपल्या आजूबाजूला असे लोक असतात, नातेवाईकांमध्ये तरी एक व्यक्ती असा ठरलेला असतो, की मित्रांमध्ये एक मित्र असा ठरलेला असतो, ज्याला दुसऱ्यांमधलं चांगलं काहीच दिसत नाही, किंवा दुसऱ्यांमधलं सोडा, इवन याच्यातलं काय म्हणते, वातावरणातलं काही चांगलं दिसत नाही. कुठल्याही गोष्टीत निगेटिव्ह बघण्याची सवय, कुठल्याही गोष्टीत क्रिटिकल व्ह्यू ज्यांचा असतो, त्यांना काय म्हणतो आपण? सिनिक म्हणतो. ठीक आहे, इवन पिक्चर्स किंवा मूवी सिनिक्स पण असतात, किंवा एखाद्या बुक असते तर त्यांची पण क्रिटिसाइज आपण त्यांना करतो. ट्रोलर्स असतात, त्यांना काय म्हणतो आपण? सिनिक म्हणतो. ठीक आहे, सो इथे पण मी दिलेलं आहे. आपण हे पहा, ही तर आपल्या मराठीमध्ये खूप जास्त फेमस म्हण आहे की निंदकाचे घर असावे शेजारी. ठीक आहे, म्हणजे काय आहे, जर तुमच्या आजूबाजूला जर असे सिनिक लोक असतील तर तुम्ही त्याचा काय करून नाही घ्यायचा, त्रास करून घ्यायचा नाही आहे. उलट असं समजायचं की ठीक आहे, आपल्याला काय मिळालं आहे, चान्स मिळालेला आहे की आपण काय करू शकतो, त्याच्यातून चांगलं करू शकतो, जे काही इम्प्रूव्हमेंट्स आहे ते करू शकतो. ठीक आहे, सो ही म्हण पण इम्प्लिमेंट करायची आहे लाईफमध्ये. आणि आता लक्षात कसं ठेवायचं सिनिक, तर ह्या क्रिटिसाइजवरून तुम्ही सिनिक लक्षात ठेवा. CC क्रिटिसाइजवरून सिनिक लक्षात ठेवा. सिनिक म्हणजे कोणत्याही सीनमध्ये, ह्या सिनिकला तुम्ही असं लक्षात ठेवा की कोणत्याही सीनमध्ये काय बघणारे, निगेटिव्ह क्रिटिसिझम बघणारे, कोणत्याही सीनमध्ये क्रिटिसिझम बघणारे म्हणजे सिनिक. ठीक आहे, आला कनेक्शन दिलं आहे मी तुम्हाला, इझी आहे. चलो, तर मग आता आपलं आहे का अजून पुढे बघून घेते मी. सो या लेक्चरनंतर परत तुमचं एक मॅपिंगचं लेक्चर येणार आहे. जी सिरीज तुम्हाला माहितीच आहे, जे नवीन स्टुडंट्स असतील त्यांना सांगते मी, आपल्या दोन्ही सिरीज ॲट अ टाईम पॅरलली चालू आहे. एक इंग्लिशचं लेक्चर येते एका वीकमध्ये, दुसऱ्या वीकमध्ये आपलं मॅथचं लेक्चर येतं. अल्टरनेटली ते चालू आहे. हो, आणि तुमचे जे रिप्लाय असतात ते टेक्निकल टीम मला कळवत असते. मॅडम कोणी म्हणते वर्ल्ड जिओग्राफी घ्या, मॅडम कोणी महाराष्ट्र घ्या, कोणी मॅडम इंडिया जिओग्राफी घ्या, मॅडम कोणी फ्रेजेस घ्या, मॅडम कोणी तुम्ही सिनॉनिम्स घ्या, मॅडम अँटॉनिम्स घ्या, मॅडम लवकर लेक्चर टाका. हो, सगळं काही येत आहे, हळूहळू येत आहे. चांगल्या गोष्टीला वेळ लागतो. लिजनरी टेक्स टाईम, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आणि येणार जेव्हा आपण कमिटमेंट केलेली आहे तर त्यावेळेस काय आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहे. तोपर्यंत तुम्हाला रिवाईज करायचं आहे.
ठीक आहे. एकमेकांना ट्रिक सांगत जा. ज्यावेळेस तुम्ही चहा प्यायला वगैरे जात असाल किंवा फ्री टाईमला जर भेटत असाल डिस्कशनच्या टाईमला, त्यावेळेस मॅपिंगचे ॲज वेल ॲज तुम्ही जे हे आहे काय म्हणते इंग्लिशच्या लेक्चरचे ट्रिक विचारायची. चल सांग रे हे म्हणजे काय, चल सांग ते म्हणजे काय, त्याच्यासाठी काय ट्रिक दिली होती, त्याच्यासाठी कुठलं पोस्टर होतं, मग तुला ते लक्षात राहिलं का, मग याच्यासाठी कुठली ट्रिक होती, अच्छा मग अंधारी नावाचं कुठे आहे हे अभयारण्य, अच्छा मग त्याच्यानंतर मग आताच लेटेस्ट न्यूज आली, मग न्यूजची कनेक्ट करायचं. मग त्याच्यानंतर अच्छा मग ते जे वर्ड दिलं होतं मॅडमने मिसअँथ्रोपी, मग ते म्हणजे काय, सिनिक म्हणजे काय. सो अशा प्रकारचं तुम्ही काय करायचं, एकमेकांना विचारत राहिल्याने काय पुढच्याही व्यक्तीचा फायदा. तो बॅच करत असो न करत असो आपली, तो लेक्चर करत असो न करत असो, तुमचं काम आहे शेअर करणं. ठीक आहे, कारण दिल्यानेच वाढणार आहे, हे तुम्हाला मी आधी पण सांगितलेलं. ओके, चलो देन, अंटिल देन कीप रिवायझिंग अँड टेक केअर. गुड बाय.